मी प्राध्यापक बारस्कर VS रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, विषय मराठी, इयत्ता 11वी कला। आज आपण भाग क्रमांक 3 साहित्य प्रकार नाटक या घटकाचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये आज आपण नाटक साहित्य प्रकार परिचय हा भाग अभ्यासणार आहोत। पहिला मुद्दा जो आहे प्रास्ताविक, स्वतःचे अनुभव, विचार, भावना, संवेदना, कल्पना यांची शब्द माध्यमातून केलेली अभिव्यक्ती म्हणजे साहित्य निर्मिती होय। नाटक हा एक लोकप्रिय साहित्य प्रकार आहे। लोकसंवाद व लोकरंजन हे नाटकाचे महत्त्वाचे हेतू आहेत। मानवी भावभावना, स्वभाव यातील विविध छटांचं दर्शन नाटकामधून घडतं। समाज माणसाचे यथायोग्य दर्शन व सामाजिक वास्तव्याचे दर्शन घडवणारा नाटक हा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे। नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय बघताना आपण पहिला मुद्दा बघणार आहोत, नाटकाचे स्वरूप। नाटक हा दृकश्राव्य, दृक म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे। पाहणे व ऐकणे असा हा साहित्य प्रकार आहे। नाटकाची लिखित संहिता, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं तर स्क्रिप्ट, आणि त्याचा प्रयोग व सुजाण प्रेक्षक यांच्या संयोगानं नाटक उभं राहतं। नाटक ज्या अवकाशामध्ये घडतं त्याला मराठीमध्ये रंगमंच म्हणतात। रंगमंचाचा अवकाश झाकणाऱ्या समोरच्या पडद्याला चौथी भिंत असे संबोधतात। ही भिंत उघडली की आतल्या 3 भिंतीतील नाटक दृश्य रूपामध्ये प्रामुख्यानं दिसतं। आणि म्हणून त्यानंतर आपण बघणार आहोत नाट्य व नाटक। नाट्य हा नाटकाचा प्राण आहे। एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पने पलीकडचा अचानक बदल होतो तेव्हा नाट्य निर्माण होते। हा बदल आश्चर्यकारक, मती गुंग करणारा व खळबळजनक असतो। त्यामुळे वाचकाला व प्रेक्षकांना अनपेक्षित धक्का बसतो। हा धक्का कधी सुखद असतो तर कधी दुःखदही असतो। नाट्यामध्ये एक प्रकारचा थरार असतो। निसर्गात व मानवी जीवनात असे नाट्य पाहायला, अनुभवायला मिळते। या नाट्याचे कलात्मक प्रतिबिंब नाटकामध्ये दिसून येते। म्हणून की नाटकाची व्याख्या सांगितली जाते। नाटकाची काय व्याख्या सांगितली जाते बघा, मानवी जीवनात घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनातून माणसाच्या मनातील भावनांची, विचारांची, संवेदनाची आंदोलनं
कथानकात गुंफून व्यक्ती सापेक्ष सार्थ संवाद लेखनातून दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली कलाकाराच्या अभिनयाद्वारे व तंत्रज्ञानाच्या साह्यानं रंगमंचासमोर प्रेक्षकांसमोर साकार व सादर करणं म्हणजे नाटक होय. नाटक ही जिवंत कला आहे. नाटक सादर करताना त्या प्रत्येक कलाकाराला अभिनय, पोशाख, सर्व ज्या बाबी आहे त्या बाबींचा अतिशय बारकाईने अभ्यास करावा लागतो, कारण समोर प्रेक्षक बसलेले असतात आणि म्हणून ती कला आपल्याला प्रेक्षकांसमोर सादर करायची असते. नाटकाला खेळ, इंग्रजीमध्ये प्ले असे संबोधण्यात येते. हा खेळ करणारा, करमणूक करणारा, हसवणारा, रडवणारा, सुखावणारा, दुखावणारा, अंगावर धावणारा, मन सोलवटणारा, बेभान करणारा, तर कधी मनाचा तळ ढवळून काढणारा असतो. नाटक म्हणजे आऊट घटकेची केवळ करमणूक नसून मानवी जीवनाचा तो आरसा असतो. आता तिसरा मुद्दा बघणार आहोत, नाटकाचा पूर्व इतिहास. प्राचीन काळापासून भारतवर्षात नाटककला अस्तित्वात होती. भरत मुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हणतात. नाटकाविषयी सखोल माहिती देणारा नाट्यशास्त्र हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांच्या मते लोकव्यवहाराचे अनुकरण करणारे चित्रण नाटकामध्ये असते व ते भावविभाव म्हणजे नाटकातील संघर्ष, अनुभव म्हणजे अभिनय व संचारी भाव म्हणजे नेपथ्य या त्रिवेणी युगलांमधून दृग्गोचर होते. फार पूर्वीच्या काळात महाराष्ट्रात ललित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, खेळे, तमाशे इत्यादी लोकनाट्य प्रकार व कला नांदत होत्या. 1843 साली विष्णुदास भावे यांनी लिहिलेलं सीता स्वयंवर हे संगीत नाटक कालमानाप्रमाणे पहिले नाटक ठरले. नंतर 1855 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं तृतीय रत्न ही लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकांकरवी संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचलं. तर 1911 साली कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं संगीत मानापमान
हे नाटक खूपच लोकप्रिय झालं. नंतर किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी अशा अनेक नाट्यसंस्थांनी संगीत नाटक समृद्ध केलं. पुढे आधुनिक काळात व्यावसायिक व प्रायोगिक नाटके जन्माला आली आणि म्हणून की नाटक म्हणजे कलाकाराच्या अभिनयाद्वारे तंत्राच्या साह्यानं रंगमंचावर प्रेक्षकासमोर सादर करणं, त्यालाही नाटक असं म्हटलं जातं. नाटक पाहणे म्हणजे फक्त औटघटकेची करमणूक नाही, कधी हसवणारा, कधी सुखावणारा, तर कधी रडवणारा, दुखावणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडारणारा असा हा नाटकाचा खेळ. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या साह्यानं रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याचप्रमाणे नाट्यगृहात समूहानं एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा कला प्रकार आहे. नाटक हे जीवनाचे चित्र असते आणि ते कलाकाराच्या माध्यमातून सादर केले जाते. डोळ्यांनी पाहायचं आणि कानांनी ऐकायचं, म्हणून ही दृकश्राव्य कला आहे. नाटक हे सांघिक कार्य आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत, नाटकाचे मुख्य घटक. नाटकाचे 5 घटक सांगितले जातात. त्यातला पहिला घटक आहेत नाटककार. कथा, कविता, कादंबरी इत्यादी साहित्य प्रकार हे वाचकनिष्ठ आहे. नाटक हा समूहाचा आविष्कार आहे. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्र अशा बहुविध कलांचा समावेश होतो आणि म्हणून नाटक ही समूह कला आहे. नाटकाच्या मुख्य 5 घटकांमध्ये पहिला जो घटक आहे नाटककार किंवा नाट्यसंहिता. यामध्ये बघा, कथानकातील निवडक नाट्यप्रसंगाची प्रवेशानुसार प्रयोगक्षम गुंफन करणाऱ्या व्यक्तीला नाटककार असे म्हणतात. नाट्यसंहिता म्हणजे नाट्यलेखन हा नाटकाचा आत्मा आहे. नाट्यसंहिता, या नाट्यसंहितेमध्ये पहिला आकडा आहे कथाबीज. नाटकात नाट्यसंहिता महत्त्वाची असते. सशक्त व दर्जेदार परिपूर्ण कथाबीज घेऊन नाटककार त्याभोवती निवडक घटना व पात्र, त्याला म्हटलं जातं व्यक्तिरेखा, यांची गुंफन करतो. नाट्यतंत्रानुसार वैशिष्ट्यपूर्ण रचना केल्यानं नाटक अधिक रंगतदार होते. दुसरा जो आहे तो म्हणजे विषय. समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय घेऊन सामाजिक स्थिती व मनोव्यापार यांचे यथार्थ रसपूर्ण दर्शन घडवणे हे समर्थ नाटककाराचे लक्षण आहे. नंतरचा आकडा संघर्ष.
कथानकाला साजेशी पात्ररचना करावी लागते. कथानकातील आशयात संघर्ष असेल तर नाटकाला रंगत येते. प्रेक्षक श्रोत्यांना ते खिळवून ठेवू शकते. परस्पर विरोधी स्वभाव कृती भावभावनांच्या ताणांमधून संघर्ष निर्माण होतो. संघर्षामुळे पात्रांनी वठवलेल्या भूमिका परिणामकारक होतात. आणि चौथा आकडा आहे संवाद. संवादाशिवाय नाटक उभे राहू शकत नाही. नाट्यसंहितेचा संवाद हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नाट्य विषयाला व व्यक्तिरेखेला साजेसे संवाद कधी खटकेबाज, कधी चुरचुरीत, कधी नर्मविनोदी व भावोत्कट असतील तर नाटक प्रेक्षकांच्या मनाची पकड घेऊन रंगते. कथानकातील दृश्य बदल, प्रसंग बदल, बदललेला काळ इत्यादी संबंधी नाटककार ज्या सूचना कंसामध्ये लिहितात त्यांना रंगसूचना असे म्हणतात. अशा प्रकारे संवाद, रंगसूचना व मनोव्यापार दाखवणारे स्वगत या त्रयीतून नाट्यसंहिता तयार होते. दुसरा घटक बघा, दिग्दर्शक. याची फोड होते दिक अधिक दर्शक. म्हणजे दिक अधिक दर्शक बरोबर दिग्दर्शक म्हणजे नाटकाला योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती होय. दिग्दर्शकाला अभिनेते, तंत्रज्ञ यांच्याद्वारे नाट्याशयाची उभारणी करावी लागते. पात्राच्या रंगमंचावरील जागा, त्यांच्या हालचाली, शब्दफेक, संवादातील चढउतार, नेपथ्य व संगीताचा प्रामुख्यानं वापर त्या ठिकाणी करावा लागतो. संगीताचा योग्य मेळ, कालानुरूप प्रकाश योजना यांच्या एकजिनशीपणातून दिग्दर्शक नाटक सगुण साकार करतो व प्रेक्षकांसाठी आवाहकता निर्माण करतो. दिग्दर्शकाला तंत्र व कलात्मकता यांचा तोल सांभाळावा लागतो. म्हणून दिग्दर्शकाला नृत्य, अभिनय, काव्य, संगीत, चित्र इत्यादी कलांची पुरेशी माहिती व ज्ञान असणं आवश्यक असतं. नाटकाचे सादरीकरण योग्य होण्यासाठी नाटककाराची चर्चा करून संहिता प्रयोगक्षम करणं ही दिग्दर्शकाची जबाबदारी असते. तिसरा आकडा आहे अभिनय. तिसरा घटक. नाट्यसंवादात अभिनीत ध्वनी असतात. ठराविक कालाशयात अभिनीत ध्वनी जिवंत करून योग्य उच्चाराद्वारे व अंगिक हालचालीनं प्रेक्षकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवणं याला अभिनय म्हणतात. अभिनय करणाऱ्या कलावंताला अभिनेता म्हणतात. नाटककाराने निर्माण केलेल्या काल्पनिक व्यक्तिरेखा आपल्या संवादातून, शब्दफेकीतून, आवाजातील चढ उतारातून, हावभावातून अभिनेते आपल्या अभिनयातून जिवंत करतात. नंतरचा घटक आहे नेपथ्य. चौथा जो घटक आहे नेपथ्य.
नाटकाच्या कथानकाला साजेशी रंगमंचावरील वातावरण निर्मिती म्हणजे नेपथ्य. जो कलाकार नेपथ्य मांडतो त्याला नेपथ्यकार असे म्हणतात. नेपथ्याचेही घटक आहेत, ते आपण नंतरच्या तासाला बघणार आहोत. आज आपण इथंच थांबत आहोत. धन्यवाद.